श्री साई ज्ञानेश्वरी अध्याय 7. श्री साईचे ऐश्वर्य. श्री साई ईश्वरीय अवतार. भौतिक आणि आध्यात्मिक कल्याणाचा उद्देशाने श्री साईचा अवतार. श्री साईचे अवतार कार्य त्यांच्या लीळा सांगतात. दीनदुखिताचे व निराश्रिताचे आश्रयदाता आणि मुक्तिदाता. सर्व सद्गुरूमध्ये श्री साई सर्वश्रेष्ठ. श्री साई सच्चिदानंद स्वरूप. 7वा अध्याय श्री साईचे ऐश्वर्य आहे. साईंनी सगुण रूपात अवतार घेऊन मानवतेच्या हितासाठी जे कार्य केले ते कोणी सामान्य व्यक्तीच्या शक्ती आणि सामर्थ्याच्या बाहेरचे आहे. त्याला फक्त तोच करू शकतो ज्याच्यात अनंत शक्ती आहे, दिव्य क्षमता आहे. श्री साईचे ऐश्वर्य. हे साईनाथ, तुमची जय हो. तुम्ही पतितालाही पावन करता. तुम्ही सर्वांसाठी कृपा आणि करुणेचा वर्षाव करता. तुम्हाला शरण आल्यावर सर्व निर्भय होऊन जातात, म्हणजे त्यांना दुःख भयभीत करीत नाही आणि जन्ममरणाचे भय राहत नाही. हे साईनाथ, आपल्या सान्निध्यामुळे जीवनचक्राचे बंधन तुटते. मी आपल्या पावन चरणावर मस्तक ठेवतो आणि समर्पित भावाने आपल्याला मी नेहमीसाठी शरण येतो. हे साईनाथ, तुम्ही मानव शरीरात परमेश्वर आहात, नरदेहातील नारायण आहात. तुम्ही ज्ञानरूपी गगनाचे सूर्य आहात. तुम्ही भवसागरातील रोगाला रोगमुक्त करणारी रामबाण औषधी आहात. हे साईनाथ, तुम्ही हीन पददलित पतित लोकांसाठी चिंतामणी रत्न आहात. तुम्ही शरणागत भक्तांच्या हृदयाला शुद्ध आणि निर्मळ करणारी पावन गंगाधार आहात. तुम्ही सागरात बुडणाऱ्या व्यक्तीचे जहाज आहात. ज्याचा कोणी आधार नाही, तुम्ही त्याचा आधार आहात. तुम्ही निराश्रिताचे आश्रयदाता आहात. ज्याला संसाराने धुतकारले त्याला गळ्याला लावून घेणारे तुम्हीच एकमात्र पिता आहात. हे साईनाथ, तुम्ही ह्या जगाची उत्पत्तीचे आद्य कारण आहात. तुम्ही शुभ्र उज्ज्वल शुद्ध चैतन्य आहात. करुणाचे अक्षय स्रोत सुद्धा तुम्हीच आहात. हा चराचर संसार तुमच्या डोळ्यांच्या इशाऱ्याने गतिशील आहे. संपूर्ण ब्रह्मांड तुमचीच विलक्षण लीला आहे. हे साईनाथ, तुम्ही जन्मरहित आहात. मृत्यूचा परिणाम तुमच्यावर पडत नाही. तुमच्याबद्दल खोल चिंतन करणारा आणि तुमचे मर्म जाणणारा शेवटी ह्या निष्कर्षावर पोचतो की तुम्ही जन्ममृत्यूच्या पलीकडे आहात. जसे ईश्वराचे अस्तित्व असते ते तुमच्यात आहे. जन्म आणि मृत्यू ह्या भवबंधनाच्या क्रमाचे कारण अज्ञान आहे आणि हा क्रम चालत राहतो. तुम्ही जन्म आणि मृत्यूच्या दोन्ही किनाऱ्यापासून वेगळे आहात. तुम्ही ज्ञानी आहात. तुम्ही ज्ञानपुंज आहात. ज्ञानप्रकाश स्तंभ आहात. पाणी झऱ्यातून येते, परंतु काय पाण्याचे उगमस्थान तेच आहे? नाही. त्याचा अक्षय स्रोत तर कुठे ना कुठेतरी आहे, अवश्य आहे. एक अस्तित्व आहे जे निरंतर पाणी देते, जे कधी रिकामे होत नाही, जो अनादिकाळापासून अक्षय आहे, जे संपूर्ण आहे. त्या कारणे झऱ्यात जलसंचार होतो. अस्तित्वाच्या अक्षय जलामुळे झरा गतिशील आहे. मनुष्याचे शरीर झऱ्याप्रमाणे आहे. त्याचा आत परमात्म्याचा सतत चेतना ऊर्जेचे शुद्ध जल आहे. संसारातील अनेक स्थळी जसे अगणित झरे आहेत, त्याप्रमाणे जगात प्रत्येक ठिकाणी लाखो करोडो लोक आणि प्राणी अस्तित्वात आहेत. ह्या सर्वाच्या मध्ये जी चेतना ऊर्जा आहे, ज्यामुळे त्याची सत्ता आहे, तो ईश्वराचा अंश आहे. ईश्वराद्वारा दिलेले वरदान आहे. हे साईनाथ, तुम्ही जन्मातीत आहात. तुम्ही दयेचे मेघ आहात. तुम्ही इंद्राच्या वज्राप्रमाणे अज्ञानाचा विशाल पर्वताला तोडून चूर चूर करू शकता. प्रत्येक प्राण्याला ईश्वराने चेतन ऊर्जा दिली आहे. प्रत्येक प्राण्यात एकासारखी चेतन ऊर्जा आहे. म्हणून प्राण्यामध्ये कोणता भेदभाव नाही. म्हणून प्राण्यामध्ये एक दुसऱ्यांच्या मध्ये मी तू हा भाव ठेवणे योग्य नाही. ढंगामध्ये पाणी भरलेले असते. ते पाणी एकसारखे आहे. पृथ्वीवर आल्यानंतर ते अनेक रूप ग्रहण करते. नदी, झरे, तलाव, विहीर ज्या ठिकाणी जाते ते स्वरूप स्वीकारते. गोदावरीमध्ये आलेले पाणी गोदावरी नदीचे पवित्र जल होते. विहिरीत पडल्यावर ते पाणी विहिरीचे पाणी बनते. स्थानाच्या भिन्नतेमुळे विहिरीचे पाणी जेवढे गौरवान्वित होत नाही, जे गोदावरीचे जल होते. संत गोदावरी नदीसारखे आहेत. प्राणी जल समान आहेत. जलरूपी प्राणी नदी, तळे, झरे, विहिरी
डबके ज्या ठिकाणी जातो तिथले स्वरूप धारण करतो, तसाच बनतो. प्राण्याच्या स्वभावामुळे प्राण्यामध्ये विभिन्नता आहे. वर्तमान शतकात 19व्या शतकात पवित्र गोदावरी नदीच्या तीरावर कलियुगाचा मध्य प्रहरी भक्तीची एक तीव्र धारा पूर आली. तिथे ईश्वराने अवतार घेतला. त्याला आम्ही श्री साईनाथ महाराज नावाने ओळखतो. म्हणून हे साईनाथ, तुमच्या दिव्य चरणावर मी सादर वंदना करतो. तुम्ही महान आहात, मी तुच्छ आहे. तुम्ही सर्व गुणांचे सागर आहात, मी अनेक अवगुणांनी भरलेला आहे. हे महाराज, माझे दुर्गुण आणि माझ्यातील उणिवांकडे तुम्ही लक्ष देऊ नका, त्याकडे दुर्लक्ष करा. हे साईनाथ, मी हीन, दीन आणि अज्ञानी आहे. मी पाप्यामध्ये महापापी आहे. मी कुलक्षणाने कुटील, खळ, कामी, क्रोधी, अहंकारी, लोभी, छल, प्रपंचनी पूर्ण युक्त आहे. तुमच्याद्वारी आलेल्याला तुम्ही दुर्लक्षित करू नका. तुम्ही मलाही कधी दुर्लक्षित करू नका. हे साईनाथ, तुम्ही परिसाप्रमाणे आहात. माझ्यासारख्या पतित लोखंडास तुमच्या दिव्य स्पर्शाने विकारमुक्त करून सोनं बनवू शकता. तुम्ही गोदावरीचे पवित्र पाणी आहात. ज्याप्रमाणे गोदावरी गावातील मलमूत्र घेऊन येणाऱ्या ओढ्यास परत पाठवत नाही, तर त्या जलाला आपल्यासोबत घेऊन वाहते आणि त्याला पवित्र करते. मग तुम्ही माझा तिरस्कार आणि उपेक्षा कशी करू शकता? माझ्याकडे कसे दुर्लक्ष करू शकता? हे साईनाथ, माझ्यात अनेक दोष आहेत. नवे मी अवगुणाची खाण आहे. तुम्ही माझ्यातील घाण काढून टाकण्यास समर्थ आहात. बस त्यासाठी तुमच्या एका कृपादृष्टीची गरज आहे. तुम्ही नाथ आहात, मी तुमचा दास आहे. दास तुमची नेहमी कृपादृष्टी मिळावी म्हणून विनंती करतो. बालक अज्ञानामुळे अनेक लहान लहान चुका करतो. आई त्या चुकाकडे बघते तरी ती आपल्या मुलावर रागवत नाही. हे साईनाथ, आम्ही सुद्धा तुमचे मूल आहात. आम्ही सुद्धा अज्ञानामुळे चुका करतो. तुम्ही करुणामयी आई आहात. तुम्ही आमच्यावर कधी रागवू नका. आमच्याकडून कळत न कळत झालेल्या चुकांना क्षमा करा आणि नेहमी आमच्यावर कृपादृष्टी ठेवा. हे सद्गुरू साईनाथ, तुम्ही ह्या जगात कल्पतरूप्रमाणे आहात. तुम्ही सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करता. त्याचप्रमाणे मला सुद्धा ह्या भवसागराच्या भोवऱ्यातून तारून न्या. हे कल्पतरू, माझी सुद्धा ही इच्छा तुम्ही पूर्ण करा. हे साईनाथा, तुम्ही कामधेनू आहात. तुम्ही भक्तांना दूधरूपी अमृत देण्यासाठी तत्पर असता. हे बाबा, तुम्ही चिंतामणी आहात. ज्याने तुम्हाला आपल्या हृदयात बसविले तो कोणत्याही चिंतेपासून मुक्त होतो. हे भगवान, तुम्ही ज्ञान गगनाचा सूर्य आहात. तुमच्या ज्ञानपुंजातील एक किरणाने भक्ताचे अज्ञान दूर होते. हे साईनाथ, तुम्ही सद्गुणाची खाण आहात. तुमच्या खाणीतील रत्नही भक्ताला मिळाला तर त्यांच्या नैतिक आणि आध्यात्मिक विकासाला सुरुवात होते. हे साईनाथ, तुम्ही मंगलकारी आहात, सर्वासाठी कल्याणकारी आहात. तुम्ही साक्षात स्वर्गाची शिडी आहात. हे साईनाथ, तुम्ही पुण्याचे भंडार आहात. तुमच्या संपर्कात जे कोणी भक्त येतो त्याचे चित्त पवित्र होऊ लागते आणि तो आपल्यासाठी पुण्याचा साठा करू लागतो. हे साईनाथ, तुम्ही शांतीची स्थिर आणि अविचल मूर्ती आहात. तुम्ही आपल्या भक्तांच्या अशांत चंचल मनाला शांत करता आणि नंतर भक्तांच्या अशांत तापलेल्या हृदयावर शांतीची वर्षा करून आनंदाची शीतलता देता. हे साईनाथ, तुम्ही पूर्ण ब्रह्म आहात. तुम्ही ज्ञानाचे सिंधू, ज्ञानसूर्य आहात. सर्व प्राणी सागरातील एका थेंबाप्रमाणे आहेत. तुम्ही कोणाशीही भेदभाव करीत नाही. म्हणून हे प्रभू, आपल्या पावन तेजाने माझ्या हृदयातील अंधकार नष्ट करा. हे साईनाथ, तुम्ही ज्ञानविज्ञानाचे भंडार आहात. तुमचे ज्ञान स्वार्थ सुखाय नाही, सर्वजन हिताय आहे. तुम्ही सामान्य लोकांप्रमाणे मनुष्याचे रूप धारण केले आहे, परंतु तुम्ही नरोत्तम आहात, पुरुषोत्तम आहात. हे साईनाथ, तुम्ही क्षमाशील आहात. तुम्ही शांतीचे निवासस्थान आहात. तुम्हाला शरण आलेल्या पाप्याला, अपराध्याला तुम्ही क्षमा करता आणि त्याला योग्य मार्गाला लावता. तुमच्या सान्निध्यात आल्यावर अशांत मन शांत होऊन तृप्त होतो आणि त्याला आनंद मिळतो. हे प्रभू, तुम्ही भक्ताचे विश्रामधाम आहात. तुम्ही भक्तांना स्वतःकडे आकर्षित करून आपल्या विश्रामापर्यंत घेऊन येता. हे प्रभू, मी पामर आणि मूर्ख आहे. आपल्या कृपेचा वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेवा आणि माझ्यासारखा करोडो लोकांवर आपल्या
प्रसाद देऊन सन्मार्गाला लावा. हे साईनाथ, तुम्ही ह्या वर्तमान कलियुगात अवतार घेतला आहे, म्हणून ह्या युगात तुमचे स्वरूप लोकांना कळणे कठीण आहे. तुम्ही नाव, जात, वर्ग, वर्णाच्या पुढे आहात. आजपर्यंत कोणीही तुमचा जन्म आणि सांसारिक परिचयाला ओळखू शकला नाही. असा काही परिचय असतात तर तो ओळखू शकला असता. तुम्ही अजन्म आहात. निश्चितच तुम्ही ईश्वर स्वरूप आहात. हे प्रभू, तुम्ही ईश्वर स्वरूप आहात. भिन्न भिन्न रूपात, भिन्न भिन्न युगामध्ये ईश्वराने जेव्हा पृथ्वीवर अवतार घेतला तेव्हा पृथ्वीवरील लोकांनी आपल्या मानसिकतेचे प्रमाणे कोणते न कोणते नाव अवश्य दिले, कारण भविष्यात कोणत्या तरी नावाने त्यांना ओळखाले जावे. म्हणून लोकांनी जे नाव योग्य समजले तेच नाव त्यांनी मानले आणि तुमचे तेच नाव निश्चित झाले. ह्या कलियुगात ईश्वरी अवतारात तुम्हाला सद्गुरू श्री साईच्या नावाने ओळखले जात आहे. हे साईनाथ, तुमची स्थिती ब्रह्मस्थितीसारखी आहे. तुम्ही अवश्य ब्रह्मच आहात, आदिश्वर आहात. तुम्ही जाती, गोत्र, वर्ण, वर्गाच्या सीमेत येत नाही. तुम्ही निसीम आहात, अनंत आहात. तुम्ही गुरुमध्ये सर्वश्रेष्ठ आहात. ज्ञानाची पूर्ण प्रतिमा आहात. साक्षात गुरुमूर्ती आहात. निश्चितच तुम्ही ब्रह्मांडाचे निर्माते आहात, जगाचे आदिकारण आहात. हे साईनाथ, ह्या पृथ्वीवर आपल्या अवताराचा विशेष उद्देश आहे. अवतार अनाचार मिटवतो, भेदभाव दूर करतो. आपल्या येण्याआधी भारताच्या भूमीवर जाती धर्माचे विष अतिशय पसरले होते. हिंदू मुसलमान एक दुसऱ्यांच्या विरुद्ध उभे होते. दोघे एक दुसऱ्याचे कट्टर शत्रू होते. तुमच्या अवतारामुळे जाती एकता, बंधुभाव आणि धार्मिक सौहार्दाचे सफल प्रयत्न झाले. तुम्ही मशीदमध्ये राहिले, तिथे तुम्ही अखंड ज्योत प्रज्वलित केली. आपल्या ह्या लीलेमुळे सामाजिक सुधारणा, धार्मिक सौहार्द आणि जाती एकतेचे मोठे कार्य केले. हे साईनाथ, तुम्ही जाती गोत्र रहित होते, म्हणूनच तुम्ही जाती एकता आणि बंधुभाव स्थापित करण्याचे सत्कार्य केले. तुम्ही साक्षात ईश्वरी अवतार आहात. आपल्या कार्याचे हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. कोणी तार्किक तर्क वितर्क करतो तर करू दे, परंतु तुमच्यासमोर सर्व तर्क वितर्क विफल होतात. जो साक्षात ईश्वरावतार आहे त्याला कोणी कसा नकार देऊ शकतो. हे साईनाथ, तर्कवितर्काचे अनेक खाली घोडे मैदानात पळत राहतात, परंतु शिक्षकापुढे ते स्तब्ध होतात. तसेच तुमच्या पुढे तर्कवितर्क दुर्बल होऊन जातात. शब्दात एवढी शक्ती नाही की तुमच्या पुढे टिकू शकतील. हे साईनाथ, मी मनपूर्वक तुमची स्तुती करू इच्छितो, परंतु माझे शब्द अपुरे असमर्थ आहेत. तरीसुद्धा मी मौन धरू शकत नाही आणि गप्प मला बसता येत नाही. तुम्ही तर शब्दाचे आगर, भांडार, महाकोश आहात. तुम्ही मला शब्दाचा आशीर्वाद द्या. माझ्यात शब्दसंचार करा. शब्द एक माध्यम आहे. शब्दाने गीत तयार होते. गीताने तुमची स्तुती करू इच्छितो. गीत आणि स्तुतीमध्ये रचलेले काव्य साहित्याचे रूप घेऊ शकते, ज्याच्या व्यावहारिक जीवनात लोकांच्या कल्याणात विशेष महत्त्व आहे. म्हणून तुम्ही माझ्यावर शब्दरूपी कृपादृष्टी करा. हे साईनाथ, तुम्ही मला शब्दाचा पुरवठा करा. शब्दांनीच आपल्या चरित्राचे आणि स्वरूपाचे वर्णन शक्य आहे. मी ह्या कार्याला सतत करीत राहण्यात धन्यता मानतो. असे केल्यानेच तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकतो. म्हणून तुम्ही मला कृपाप्रसाद द्या. संतांमध्ये आगळी वेगळी योग्यता असते. संत देवतापेक्षा अधिक श्रेष्ठ असतात. हा तो आहे, तो आहे, अशा प्रकारचे भेदभाव संत आपल्या मनात ठेवत नाही. भक्त आणि नास्तिकामध्ये ते भेदभाव करीत नाहीत. ते कोणाबरोबर वैर आणि विरोध करीत नाही. त्यांच्या मनात सर्व प्रति समभाव असतो. देवता नाराज आणि क्रोधित होऊ शकतात. संत केव्हाही नाराज होत नाही किंवा क्रोधित होत नाही. हे प्रभू, तुम्ही एक समर्थ संत आहात. संत सूर्यासमान असतात. संताची कृपा सूर्यप्रकाशासारखी असते. जसा सूर्य सर्वासाठी आहे तसे संत सर्वासाठी असतात. जसा सूर्य अंधाराला भेदतो तसे संत कलुषित आणि मनोविकारांना दूर करतात. संत चंद्राप्रमाणे असतात. संताची कृपा चंद्राच्या चांदण्याप्रमाणे असते. ज्याप्रमाणे चंद्र तापलेल्या धरतीला शीतलता देतो तसे संत तप्त आणि चंचल मनाला शांत करतात. हे साईनाथ, तुम्ही सूर्यही आहात आणि चंद्रही आहात. संत कस्तुरीसारखे असतात. त्यांची कृपा कस्तुरीप्रमाणे सुगंधी असते. ज्याप्रमाणे कस्तुरीचा सुगंध लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो
त्याप्रमाणे संतांची कृपा भक्तांना आपल्याकडे आकर्षित करते, प्रेरित करते. संत उसाप्रमाणे असतात. त्यांची कृपा उसाच्या रसाप्रमाणे असते. ज्याप्रमाणे उसाचा रस आपल्या गोडाव्याने आणि शीतलतेने लोकांची तहान भागवून तृप्तीचा अनुभव देतो, त्याप्रकारे संत ज्ञान आणि भक्तीची कृपा देऊन लोकांच्या हृदयाला तृप्त आणि थंड आणि शांत करतात. संत नेहमी सज्जन आणि दुर्जनामध्ये कोणताही भेदभाव करीत नाही. त्यांच्यासाठी कोणी शत्रू आणि कोणी मित्र नाही. ते चांगले वाईट, आस्तिक नास्तिक सर्वाप्रती करुणाभाव ठेवतात. एवढेच नाही तर ते पापी, मूर्ख, दोषी, दुराचारी यांच्यासाठी जास्त चिंतित असतात. ते आपल्या विशेष प्रयत्नाने मार्ग दाखवतात. त्यासाठी त्यांना त्यांच्यावर जास्त प्रेम करावे लागले तरी ते त्यासाठीही तयार असतात. मळलेले घाण कपडे गोदावरीच्या पाण्यात धुवायला येतात. जे शुद्ध निर्मळ कपडे असतात ते पेटीत ठेवले असतात. ते गोदावरीच्या पाण्यापासून फार लांब राहतात. जे निर्मळ शुद्ध पेटीमध्ये असलेले वस्त्र असतात ते बरेच दिवस बंद असल्यामुळे त्यांना कुबट वास लागतो. त्यासाठी एकदा तरी ते गोदावरीच्या पात्रात येऊन पुन्हा शुद्ध निर्मळ होऊन नंतर पुन्हा ते पेटीत ठेवण्यास पात्र होतात. मनुष्य वस्त्र आहे. मनुष्याचे 6 विकार कपड्यांच्या मळ आहे. गोदावरीचे तट निष्ठा आहे. गोदावरीची धारा सद्गुरूची कृपा आहे. मंजुषा मोक्ष आहे. षड्विकाराने मनुष्य कितीही मळलेला का असेना, त्यांच्या मनात सद्गुरूबद्दल निष्ठा निर्माण होताच त्याला सद्गुरूंच्या कृपेची पावनधारा मिळणे सुरू होते. पावनधारा त्याच्या सर्व विकारांना धुवून त्याला पवित्र पावन करून देते आणि त्याला मोक्षद्वाराच्या सुगंधापर्यंत पोचवते. हे साईनाथ, आपले पददर्शन होताच व्यक्तीचे मनोविकार धुतले जातात, शुद्धीकरण होऊ लागते. तुम्ही व्यक्तीच्या मनाला पूर्णपणे शुद्ध करून पवित्र पावन बनवण्यात पूर्णतः समर्थ आहात. हे साईनाथ, आम्ही संसारी जीव आहोत. संसारात जीवन जगत असताना अनेक प्रकारचे मनोविकार आमच्यावर प्रभाव करतात आणि त्यांची नशा आमच्या मनावर चढत जाते. आम्ही सर्व प्राणी मनोविकाराच्या मळाने माखलेले आहोत, अपवित्र आहोत. म्हणून आम्हाला गोदावरीच्या किनाऱ्यावर येणं आवश्यक आहे. तुम्ही आपल्या जलधारेने आमचे पाप आणि दोष धुवून आम्हाला पूर्णपणे पवित्र करा. आम्ही तुमचे पददर्शन करण्यास पूर्णपणे पात्र आहोत. आपले पददर्शन करून आम्ही गोदावरीत स्नान करू इच्छितो. गोदावरी नदीत भरपूर पाणी आहे. शुद्ध करण्याची पूर्ण क्षमता आहे. म्हणून मी आपल्या मनोविकारांचे मळ स्नान करून धुतो. परंतु माझ्या मनोविकाराचे गोठोडे तर अतिशय मोठे आणि वजनी आहे. कदाचित असे होऊ नये की हे माझे मूळ धुण्यास गोदावरीचे पाणीच असमर्थ बनेल. परंतु असे जर झाले तर गोदावरीच्या पाण्याची महिमा कमी होईल. परंतु यात गोदावरीच्या क्षमतेचा काही दोष नाही. सर्व दोष तर माझ्या वजनी गोठोड्याचा आहे. परंतु एवढा विश्वास अवश्य आहे की माझ्या मनोविकाराचे गोठोडे कितीही मोठे असले आणि वजनदार असले तरी गोदावरीच्या पाण्यात निश्चितच धुतले जाईल आणि पूर्णतः निर्मळ होईल. कारण गोदावरीचे पवित्र पाणी स्वतः सद्गुरू श्री साईनाथ आहेत. हे साईनाथ, तुम्ही विशाल घनदाट वृक्षाची शीतल सावली आहात. आम्ही रस्त्याने जाणारे प्रवासी आहोत. दिवसाची प्रखर ऊन आणि दुपारची भीषण उष्णता आम्हाला जाळते आहे. संसारी जीवनातल्या रस्त्यावर आम्ही चालत आहोत. परंतु दैहिक, आणि भौतिक अशा 3 महाप्रखर तापाने आमच्यावर भरपूर आक्रमण केलं आहे. हे साईनाथ, ह्या त्रिविध तापांच्या ज्वाळा आम्हाला अतिशय त्रास देतात. त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी आम्ही आपल्या शीतल सावलीला शरण आलो आहोत. तुम्ही आम्हाला आपल्या कृपेची थंड सावली द्या आणि ह्या त्रिविध तापांच्या घोर संकटापासून आम्हाला वाचवा. संसारात आपल्या करुणेची महिमा प्रसिद्ध आहे. तुम्ही आपल्या करुणेची शीतल सावली आमच्यावर सुद्धा पसरवा. ते झाड व्यर्थ आहे ज्या झाडाला सावली नाही. तो वृक्ष व्यर्थ आहे जो भीषण गरमीपासून तापलेल्या प्रकाशाला आराम देत नाही. तो वृक्ष व्यर्थ आहे जो शरणार्थ्याला उष्णतेपासून रक्षण करू शकत नाही. भले त्याला आपण वृक्ष म्हणू, परंतु तो छायातरू होऊ शकत नाही. हे प्रभू, तुम्ही तर छायातरू आहात. तुमची कृपा आणि करुणा शीतल सावली आहे. म्हणून तुम्ही आम्हाला ह्या त्रिविध तापापासून वाचवा आणि आमची रक्षा करा. हे साईनाथ, वेदसुद्धा
ज्याचे वर्णन करता करता थकले. शेवटी त्यांना पुढे खूप काही आहे असे म्हणावे लागले. स्वतःची कमतरता व्यक्त करण्यासाठी त्यांना हे स्वीकारावे लागेल की ईश्वराचे गुणगान एवढेच नाही तर आणखी खूप आहे, कारण त्याला पूर्णपणे व्यक्त करणे संभव नाही. तो ईश्वर तुम्ही आहात. तुम्ही चालते फिरते ब्रह्म आहात नव्हे. तुमच्यासारखा दुसरा कोणी ब्रह्म नाही. तुम्ही सगुण रूप धारण करून ह्या पृथ्वीवर अवतार घेतला. नेहमी संत महात्मा ईश्वराच्या स्वरूपाचे आणि कार्याचे वर्णन करीत असतात, परंतु आपल्या रूप स्वरूप आणि कार्याचे वर्णन करताना ते सुद्धा थकून जातात. संपूर्ण वर्णन ते सुद्धा करू शकत नाही आणि आपल्या कमकुवतपणामुळे ते संकोच आणि लाजल्याचा अनुभव करतात. हे साईनाथ, तुम्ही सद्गुरू आहात, संत शिरोमणी आहात. तुमच्या महात्म्याचे वर्णन करणे शब्दाच्या सामर्थ्य शक्तीच्या आवाक्याबाहेरचे आहे. तुम्ही नदीची पवित्र धारा आहात, जी जगाच्या जीवनाला निरंतर निर्मळ करीत आहे. तुम्ही ईश्वराचे साक्षात प्रतिनिधी आहात. तुम्ही ईश्वराची अनुभूती आणि साक्षात्कार करण्यास पूर्णतः समर्थ आहात. हेच कारण आहे की तुम्ही सच्चिदानंद स्वरूप आहात. शिर्डीला आपले मुख्य निवास बनविणारे हे साईनाथ, मी यापेक्षा जास्त आपल्या बाबतीत काय बोलू. मी तर केवळ इतकेच बोलू शकतो की तुम्ही आमचे आई वडील आहात. हे साईनाथ, तुमच्या अनंत लीला आहेत आणि वर्णनातीत आहेत. त्याच्या काही आदी अंत नाही. जीभसुद्धा वर्णन करता करता थकते, म्हणून त्यांना लिहिते वेळी मी तुमच्या लीलाबरोबर न्याय कसा करू शकेन, यांना पूर्ण रूपाने कसे लिहू शकेन. त्यांना वाणी आणि शब्दात बसवणे अशक्य आहे. हीन दीन पाप तापाने ग्रस्त असमर्थ असहाय लोकांच्या उद्धारासाठी तुम्ही शिर्डीत अवतार घेतला. तुम्ही मातीच्या दिव्यात पाणी टाकले आणि त्याला प्रज्वलित केले. हे साईनाथ, हे तुमचे ईश्वरीय ऐश्वर्य आहे. ज्यामुळे मातीचे दिवे तुमच्या हाताचे पाणी पिऊन जळायला लागले. तर मग हीन दीन पाप तापाने ग्रस्त असमर्थ असहाय लोकांचा उद्धार कसा होऊ शकत नाही. अवश्य होईल, निश्चितच होईल. 1.25 हात लांब आणि 1 चौड्या काडीच्या पुट्याला छताच्या कंड्यांमध्ये पातळ चिंधीच्या सहाय्याने लटकून यावर तुम्ही झोपले असे तर केवळ योगसिद्धीच करू शकतात. हे साईनाथ, तुम्ही योगी आहात, रिद्धिसिद्धीचे स्वामी आहात. तुम्ही स्वतःला केव्हाही निर्भर करू शकता. तक्त्यावर झोपणे हे त्याचे प्रमाण आहे. हे तुमचे ईश्वरीय ऐश्वर्य आहे. तुमच्या भक्तांनी तुमचे हे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहिले आहे. तुम्ही वांजोट्या स्त्रियांना संतती देऊन त्यांना आई बनविले. तुम्ही अनेक असाध्य रोगांचे रोग आणि कष्ट समूळ नष्ट केले. तुमच्या हातात सारे पाप ताप नष्ट करण्याची एक खास जडी आहे, ती म्हणजे विभूती. हे साईनाथा, ईश्वराच्या कृपादृष्टीनेच उद्धार होतो. तुमचे हे ईश्वरीय ऐश्वर्य आहे की तुमच्या हस्तस्पर्शाने विभूतीने सुद्धा लोकांचा उद्धार होतो. दुःख सुखात बदलतात, कारण विभूतीवर तुमची पूर्ण कृपादृष्टी आहे. लोकांचे संकट तुम्ही दूर करता. तुमच्यासाठी अशक्य काहीच नाही. पुष्कळ वेळा तर लोकांचे संकटे तुम्ही स्वतःवर ओढून घेता. तुम्ही गजपती आहात. लाखो मुंग्याचे भार सुद्धा तुमच्यासाठी काही भार नाही. हे साईनाथ, ईश्वर सर्व प्राण्यांचा उदरनिर्वाह करतो. एवढे मोठे कार्य सुद्धा त्या सर्वशक्तिमानासाठी सहज सुलभ आहे. तुमचे हे ईश्वरीय ऐश्वर्य आहे की तुम्ही लाखो करोडो लोकांचा करुण आवाज ऐकून तत्काळ त्यांच्या कल्याणासाठी धावून मदत करता. तुमच्यासाठी एवढे विशाल कार्य सहज सुलभ आहे. तुम्हाला शरण येताच तुम्ही दीन दुःखी लोकांवर दया करता. तुमच्या दारावर येणाऱ्या कधी खाली हाताने जात नाही. मी तुमच्या चरणावर समर्पित झालो आहे. तुम्ही मला धुतकारू नका आणि तुमच्या दारावरून खाली हात पाठवू नका. ईश्वराचे हे ऐश्वर्य आहे की तो प्रत्येक प्राण्याला काही ना काही कमी जास्त देतच असतो. हे साईनाथ, तुमचे ऐश्वर्य आहे की तुम्ही सर्वांची सदिच्छा पूर्ण करता. मुक्त हस्ते आपल्या खजान्यातून काही न काही देता. तुम्ही राजाचे राजा म्हणजे राजाधिराज आहात. तुम्ही कुबेरांचे कुबेर आहात. दोन्ही हातांनी खजाना लुटला तरी सुद्धा तुमचे महाकोश कधी रिकामे होत नाही. जसाच्या तसा भरलेलाच असतो. तुम्ही वैद्यांचे वैद्य आहात. वैद्यराज आहात. तुम्ही तिन्ही तापांना दूर करता. हे साईनाथ, हे तर ईश्वराचे ऐश्वर्य आहे की
तो सर्वशक्तिमान, असीम, त्राता आणि मुक्तिदाता असतो. तुमच्यात सुद्धा हेच ऐश्वर्य आहे, म्हणून तुमच्यासारखा श्रेष्ठ आणखी कोणी होऊ शकत नाही. तुम्हीच सर्वश्रेष्ठ आहात. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु.